नमस्कार. नमस्कार. मी रुपेश गालमे, फॉरेजन सीड्स प्रतिनिधी महाराष्ट्र. तर आज आपण इथं आलेगावामध्ये आलेलो आहोत. पाटील वस्ती. तर पाटील वस्ती. पाटील वस्तीवर आलेगावमध्ये पाटील वस्तीवर आलेलो आहोत. तर शेतकऱ्यांकडून आपण त्यांचं नाव आणि गाव आणि आपलं फॅटबॉय जे कडवं लावलेलं आहे तर त्याच्याबद्दल त्यांचं काय मनोगत आहे ते आपण पाहूया. हे सर सांगा पहिले. किसन लक्ष्मण पवार, आलेगाव, पाटील वस्ती, हा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. सोलापूर. मोबाईल नंबर तुमचा 9921 997021. ओके. आज आपण इथं बघतोय सांगोला तालुक्यामध्ये आलेगाव या गावामध्ये फॅटबॉयचं हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आज इथं आपण आलेलो आहोत. तर आज एवढी हवा सुटलेली आहे आणि एक 10 ते 12 दिवस झालं ह्या भागामध्ये खूप सोसाट्याचा वारा सुटलेला आहे. तरी सुद्धा आपलं फॅटबॉय जे आहे तर ते पूर्णपणे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय की उभा आहे कडवं, अजिबात ते पडलेलं नाही आहे. तर शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊया की त्यांना हे कडवं कसं वाटतंय. सर हे जे टाकून 75 दिवस झालं. हा, आज 75 दिवस झालं तिला. एक महिना झाला चालू केली आम्ही. एक तर आम्ही वरकत एक चिमट टाकलं नाही. रासायनिक एक काय सुद्धा केलं नाही. आपलं 3 आळीसाठी फवारणी केली टॉनिक टाकून आणि रसायन खत काय सुद्धा टाकलं नाही. शेणखत टाकून हाय चालेल. एवढा आमच्याकडे सर वारा आहे, प्रमाण आहे बाहेर, पाऊस तर प्रमाण आहे बाहेर, पण एक ताटही पडलं नाही. प्रिंट सारखं होतं पण हाय असं क्लिअर खट्ट उभा आहे. म्हणजे तुमचं असं मत आहे की ज्या लोकांनी दुसऱ्या कंपन्यांचं कडवं टाकलेलं आहे किंवा घरचं कडवं टाकलेलं आहे ते पडलेलं आहे, पूर्ण झोपलेलं आहे. झोपलेलं आहे. पण आपलं कडवं हे उभं म्हणजे उभंच आहे, अजिबात ते आडवं झालेलं नाहीये. अजिबात आडवं झालं नाही. उंचीला तुम्ही बघू शकताय एवढ्या हाईटला जाऊन सुद्धा आपलं जे कडवं आहे तर ते पूर्णपणे ताट उभं आहे. दुसरं तुम्हाला आपला जो चारा आहे फॅटबॉय कडवं तुम्ही जनावरांना चालू केल्यापासून दुधामध्ये तुम्हाला काय वाढ वाटली? नाही, दूध आणि फॅट वाढली आहे. फॅट आमची पहिली 3.7 3.8 लागत होती. आज सध्याला 4.0 डिग्री 8 डिग्री लागते. म्हणजे तुमचं दुधाची क्वांटिटी वाढली आणि फॅट डिग्री वाढलेली आहे. ओके. तर तुम्ही बघू शकता. तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं दूध पण वाढलेलं आहे, फॅट वाढलेलं आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी एकदा फॉरेजन सीड कंपनीचं फॅटबॉय हे जे कडवळ आहे ते एकदा वापरून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा ही विनंती आहे. आणि आम्हाला रिझल्ट साहेब 1 नंबर आहे. 1 एकर आम्ही केले पहिल्या वर्षी. त्यामुळे आम्हाला विश्वास नव्हता म्हणून 1 वर्षी पहिले आम्ही मागं करतो मेघा शेवटी. पण या वर्षी दुकानदार ऐकून एकदा या न्या म्हणून ती पिशवी आणल्या. त्याला एवढा रिझल्ट आलाय. आमच्या आज 25 गाय द्या. इथून पुढं एक अर्धा किलोमीटर 25 गाय द्या. 1 महिना शेत चालू झाली, अजून त्याचा कोपरा सुद्धा हल्ला नाही. आणि दुसरी गोष्ट साहेब म्हणजे बिन कुट्टी करता गोया एक ताट राखत नाही. ते ताट हाय बुडक्या सगळं पूर्ण खाते द्या. म्हणजे गुरांना खाण्यासाठी कुट्टी सुद्धा करावं लागत नाही. हायस ओढते द्या. फक्त मधनं आम्ही काटकाई करतोय, हायच्या दावणी टाकतोय. उंची जास्त असल्यामुळे मधून एक तुकडा करतोय आणि हायस टाकतोय. पूर्ण सकाळपर्यंत पूर्ण मोकळे करते द्या. आता आपण इथं आता हे फॅटबॉय जे आहे तर आपण ह्याचा आता हाईट बघूया. तुम्ही बघू शकताय याला कणीस पण लागलेला आहे, म्हणजे निसवलेला आहे प्लॉट. तर आपण इथं उंची चेक करूया. खाली साहेब पाय 1 मिनिट. हेच हाईटचं साहेब आहे. हेच केले हाईट आहे. संपला ते 10 फुटाचा स्टेप. आता परत नीट मोजायला लागेल. इथे कांड्यात थोडा तीन फूट 4 फूट तुम्ही बघू शकताय. हे 14 फुटाचं ह्या ताटाची उंची भरलेली आहे. हे ताट आता जे बघतो आपण ते ताट निसवलेलं पण आहे. ही जी स्टेज आहे ही योग्य स्टेज आहे मुरघास बनवायला. 75 ते 80 दिवसाच्या पुढे तुम्ही मुरघास पण बनवू शकता.
आणि ताटाची तुम्ही क्वालिटी पण बघा, जाडी पण बघा, एकदम योग्य प्रमाणात अशी झालेली आहे. नाही या चाऱ्याला वैरणला एक नंबर, रिझल्ट एक नंबर आहे. इथून बरोबर ते एकच साहेबाला सांगणं विचारणं कुठल्याही सीझनला येतंय का? हो, हे 12 महिने येते, काही अडचण नाही. तुम्ही कुठल्याही सीझनला हे आपलं जे फॅट बॉय आहे तो लावू शकताय, तर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. नाही मग ठीक आहे. वैरणला ह्याला एक नंबर चारा आहे. चारा ओळखा लागत नाही, काय नाही. असला 2 एकर प्लॉट झाला, एक 25 गायला 5-6 महिने तर चारा हलतच नाही साहेब. बरोबर. नमस्ते. नमस्ते.